बड़ी किधर से लेके आई? उसमें से बर्फातलाच आहे वाटतं सगळा. होय, ताजा फडफडी उडवताय ना, ताटल्यावर उडवताय बघ, पाण्यात पेवताय आहे. लेट झाला मग आज गे, सगळा गुटाळलास. फ्रेश आहे की बर्फाचा आहे? ओळखायचा कसा ते का? वेरे वय दादा फ्रेश मच्छी. मार्केटच खाली आहे पण भरलेलं होतं, तू लेट आला. लेट झालं ना, 200 आपल्याला लेट झालेला आहे, त्यामुळे कोणा विचारून कोण आता वाहनवते आपल्यात भरलेलं नाही म्हणून. तर बघतोय काय घेऊचे मासे ते. काय घे आज 4च घेऊन बसले साहेब. कशी आहेत? हा सुरमई संपली. हलवा कसा आहे? 1500 रुपये. तू माझा चेहरा बघून माका सांगतोस वाटतं 1500. बाकी आता माझ्या पुढ्यात नाही गेलं ते किती सांगितलं? 1000 रुपये सांगितलंस की नाही? काय नाही. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहित ना, मजा राहायला पाहिजे. तर मित्रांनो, सकाळ झाली आहे म्हणजे वाजले 12 आणि मला स्टेशनला आहे. तर परत एकदाच भरपूर दिवसानंतरला एक हप्त्यानंतर आपला ब्लॉग होतोय. तर मित्रांनो, आज आलं आहे मला स्टेशनला आणि जाऊचा मावरा घेऊ. तर बघूया 12:30 वाजलेत, काय उरला आहे का बघते. कारण काय रात्री चोरंडी होती, काल शनिवारी रक्षाबंधन केला आणि चोरंडी होती. तर तिकडे गेलो होतो आणि 2 वाजता आलो. सकाळी काय उठूक झालेलं नाही आहे. उठले तसं स्टेशन गाठलं बघूया काय मच्छी भेटते ती घेऊया आणि घरात जाऊया. तर माझ्याबरोबर पण शिरेश भाऊ आला आहे. तर चला. आणि मरणाचा तापता आहे, भरपूर आहे. पावसाळा आहे की उन्हाळा आहे काय समजत नाही. कशाच मावशी पापलेटा? हे ताजा आहे. आता नारळी पौर्णिमा झाली, कधी ताजी मच्छी कधी आहे? ताजा आहे या. ही कशी आहेत बारकी? आणि 600 रुपये. काहीतरी सांगतेस की मावशी भाऊ तू 600 रुपये? नको येते तिकडनं आधी बघतंय पण 600 रुपये बोलू ना ते कधी गार केलं त्या पापलेटा. येते तिकड. कशी आहे मावशी सुरमई? 1200 रुपयाला जोडी. मित्रांनो बघा, सुरमई बघा 1200 रुपये जोडी म्हणते मावशी. कोळंबी आहे आणि बोंबीला आहेत. कशा ही कोळंबी कशी आहे? 500चा वाटा. बारीक आहे की मावशी? पण बारीकच दिसताय आहे. येते बघून. इकडे बांगडा बघा कसले आहेत मावशी. कसे आहेत बांगडे? 200 रुपयाला किती? 5. मोठे साईज मोठे मित्रांनो बघा. 200 रुपयाला 7 देते म्हणताय मावशी. आता कधी येत ना समुद्राचा मासा? तर येत कधी? फ्रेश आताच आलाय. फ्रेशच आहे. फ्रेश आहे की बर्फाचा आहे? ओळखायचा कसा ते का? वेरे वय दादा फ्रेश मच्छी. मार्केटच खाली आहे पण भरलेलं होतं, तू लेट आला. लेट झालं ना, 200. आपल्याला लेट झालेला आहे, त्यामुळे कोणा विचारून कोण आता वाहनवते आपल्यात भरलेलं नाही म्हणून. तर बघतोय काय घेऊचे मासे ते. काय घे आज 4च घेऊन बसले साहेब. कशी आहेत? हा सुरमई संपली. हलवा कसा आहे? 1500 रुपये. तू माझा चेहरा बघून माका सांगतोस वाटतं 1500. बाकी आता माझ्या पुढ्यात नाही गेलं ते किती सांगितलं? 1000 रुपये सांगितलंस की नाही? काय नाही. 1500ला 2. माझ्या पुढ्यात नाही गेलं ते 1000 सांगितलं. माका बघून 1500. होय काय मार्केट बघा, भरपूर माणसं आहेत तरी सुद्धा 12:30 वाजता सुद्धा. कारण का लोक म्हावरा काढल्याशिवाय जगूच शकत नाही. हे कोळंबी बघा मोठी आहे तिकडे साईडला. बांगडा आहेत या साईडला बघा. बोंबला आहेत, पापलेट आहेत, बांगडे आहेत. काय पापलेटाची किती आहेत ती? 200 देते. नको लय बारकी आहेत पण काटाच आहे सगळा. मांस खाय त्यांच्या अंगात त्यांच्या मासच नाही. त्यांना जरा जिम जॉईन करू लावतच तर बरा झाला असता. राहू दे नुका येते भरू नकोस. थांब तिकडे येते असं फिरून आधी जरा बघते. त्यांना मांस काय आहे? आपण त्यांना मांस हवा ना अंगात. काय दिसत काय दादा? मग आता 200 रुपये वाटा देत.
तू देतात 200 रुपये पण मास हवा ना त्याच्या अंगात. ही कोळंबी बघ केवढी मोठी आहे मित्रांनो. कशी आहे दादा ही? 1000 रुपये वाटा. पण ही फ्रेश नाही मित्रांनो, बर्फाची आहे. बर्फातला मासा सरळ ओळखता. हे बघा पापलेट आहे बारकी. मांदेलीचा वाटा आहे, कोळंबी आहे. हफ्ता बाकी ऐसा नहीं करने का चाहिए. 700 का देना, तू डाल के देना सुरमई. बड़ी डालते बड़ी किधर से लेके आई? उसमें से ले. वो मेरा नहीं है, दूसरे का इसलिए बोल रहा है. अच्छा ना 12 पीस ही है. ईमानदारी से बोल रहा है. तो जाने दो. तू छत्री घेऊन बसलंस, पाऊस नाही काय नाही. आणि कशी आहे तुझी पापलेटा? बर्फातलाच आहे वाटतं सगळा. होय ताजा फडफडी. उडवताय ना ताटल्यावर, उडवताय बघ, पाण्यात पेवताय आहे. लेट झाला माका आज गे, सगळा गुटाळलास. कसं आहे? 1200 रुपये वाटा. राहून देत तू बनव आणि माका बोलव. तू म्हणलं होतं ना तसा, मी तुझ्याकडे खाऊ घेते. श्रावण आहे विकतात कसा, हे पाप आहेत मग. 1200 रुपये 1500 रुपये. माझा चेहरा बघितला आणि यांचा भाव वाढता मित्रांनो. यांना माहिती आहे ह्या काय करून झक मारून घेणार आमच्याकडं. तर ह्या मावशी बघूया आता किती सांगता बघा. सुरमई कशी आहे? सुरमई कशी आहे ती सांग. 800 रुपये एक आणि 2 3 जणांना 1200. तू सांग 1500. आता सांगितलं मगाशी सांगितलं एका 400 रुपये सांगितलंस की नाही सांग. पापलेट कशी मावशी? 1500 रुपयाची आहेत. ही जरा बरी वाटत. ताजी आहेत की गे बर्फातलाच आहे आपण? 6 पापलेटा 1500 रुपयाची. तिकडे सुरमई आहे, हलवा आहे. 800 रुपये म्हणताय पापलेटा. या साईडला पण भरला मार्केट आहे बघ. म्हणजे या साईडला पण चांगली बसलेली आहेत पापलेटा वगैरे घेऊन. बांगडा घेते येऊ मावशी. ह्या दे मागा या वाटा भर. तू माका या वाटा दे लावून काय ता. किती रुपये म्हटलं? 200. या दे काय त्या लावून. किती लावतस ते बघतोय. 200 रुपये 5च. एकच लावलं. 5 लाव घे. 6 लगाने बोली आपने तो भी आपको घे दिया. एक लाव. अगे बारका टाक घे. अगे टाक काय होत नाही आहे. काय करत नाही 6 टाकला रे. म्हणून ते घे चल धर पकड. 200ला दिला का काला इकडं बघ घे. इकडं बघ मावशीकडे सुरमई आहेत. लपताय कशा ती. मावशीला बघायला इंटरेस्ट आहे. तर चला 200 रुपये दिले मावशी काय, पण नाराज केला नाही मग 6 बांगडे देऊन. एक टाकतेस तर काय झाला असता. पापलेट कशा त्याच्या मास पण नाही अंगात आहे. एवढी एवढीच पापलेट आहेत ती. या साईडला मच्छी सगळी कटिंग करून भेटता. मोठा मोठा मावरा या बघा. गोल मासा वगैरे कटिंग करून ठेवलेला आहे. या साईडला सगळे कटिंग करते. मावशीकडनं मस्तपैकी बांगड्यांचा चिरा मारून घेतोय आणि घरात जातोय. कारण काय वाजलेलं पाहुणेवरती 1 हो घालायला आहे आणि काही खाऊन पण आले नाही. नाश्ता पण करायला झाला. भिरभिरू मरणाचा ऊन तापताय आहे नाही रे श्रेयश. तर डोळा राहून देत तर असे मार फक्त मस्तपैकी. हा इथेशी चांगला मसाला लागू हवा चांगलो आतमध्ये. इथेशी चिरा मारून घेऊया मस्तपैकी. चांगला मसाला लागू हवा मावशी. असा मार चांगली. या साईडला बघा मावशी बोंबील साफ करताय. सगळ्यांनी आवरता घेतला नाही आहे. आपण पण आता आवरता घेऊया. इकडून मस्तपैकी जाऊया आणि बांगडा फ्राय बनवूया. तर मित्रांनो आज बांगडा घेतलाय आणि घराकडे आलाय. मावशीकडनं साफ करून घेतला मस्तपैकी तिकडंच. आणि हे बघा चिराबिरा मारून घेतला बघा. आणि ताजं बांगडं भेटलं मस्तपैकी फ्रेश आहे बघा. कारण नारळी पौर्णिमा होती परवा दिवशी. सॉरी शुक्रवार की गुरुवारी काहीतरी होती ना. तर चांगलं फ्रेश भेटलेत बांगडे बघा मस्तपैकी. चिराबिरा मारून घेतले मस्तपैकी. तवा आपण मस्त तव्यावर भाजूया का आणि
जोग गोष्ट आहे, कारण का लेट झालेला आहे भरपूर आहे. पहिला अगोदर मस्तपैकी मीठ मसाला लावून घेऊया, मॅग्नेट करून घेऊया चांगल्यापैकी. आपले 200 रुपयाचे हे 6 बांगडे भेटले. आणि आज आज बांगडा आणूचा हेतू काय आहे म्हणजे घरात कोण नव्हती, 2 जणच आहोत, मी ताई आणि श्रद्धा कामावर गेलाय, सोनू गेलाय गणपतीचा सामान आणूक दादरला. मग तो बाहेरच जेवून येत. बोललो आपणच आहे तर मोठा काय आणूया नको, जा भेटत छोटासा असता घेऊन येते म्हणून बांगडं घेऊन आले मस्तपैकी. आणि चांगलं भेटलं, फ्रेश भेटलं आणि मस्त भेटलं मोठं बांगडं. बांगडे साईज बघा एक भयानक आहे. एक खाल्लंच की जीवाक लागलो बांगडो बघा. तर मस्तपैकी मीठ लावून घेऊया. एक आगुळ बिगुळ लावशील ना बांगड्यांका चांगला मीठ लावू पहिला म्हणजे, नाही तर ते काय काय बांगडे कसे उमडे असतात, पण हे उमडे बांगडे नाही आहेत, चांगलं बांगडं आहेत. ही जी खारं असतं ना त्याच्यावरूनच समजतं बांगड्याचा कसा बांगडा आहे. त्यामुळं बघून घेतले बांगडं चांगल्यापैकी. गावठी आगुळ औषध गावाकडनं पाठवून दिला होता. प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगतो आगुळ पातळ का केला आहे, पाणी टाकून घन जास्त ठेवलं नाही, पातळच आहे मस्तपैकी. आगुळाशिवाय मच्छीला चव नाही, काय पण म्हणा तुम्ही, किती मीठ टाका, मरणाचं मीठ टाकलंच ना तरी काय होणार नाही. पण आगुळ आणि वेगळ्या टेस्ट येते आणि मस्त चांगल्यापैकी आगुळ लावून घेऊया. आणि या साईडला बघा कोळंबी घेतलेली आहे मस्तपैकी, फ्रेश आहे बघा, दिसतायच बघा असली क्लीनमध्ये. साफ करून घेतलं आहे, ही पण तिकडनं साफ करून आणले होते, इकडनं जरा स्वच्छ करून घेतला. म्हणजे घरात गेला की टाईम नको, कारण काय लेट झालेला होता आज भरपूर. 12:30 वाजता मार्केटला गेले होते आणि मित्रांनो, आणि मार्केट पूर्ण खाली झाला होता. तरी पण भरपूर माणसं होती, लय माणसं, मरणाची माणसं मार्केटमध्ये जातात श्रावण असून सुद्धा. हे आपला घरगुती मालवणी मसाला, मालवणी मसाल्याचा कलर बघा, या बघा औषध गावावरनं खास मावरा बनवते म्हणून पाठवून दिला ना माझ्यासाठी बनवून. त्या मसाला वाटून घेऊया. आणि ही घरगुती हळकुंडाची हळद आहे, या बघा वाटून घेतलेली गावावरून. आपला मसाले आगुळ बिगुळ सगळं गावावरनंच येतात, मोस्टली तर गावावरनंच येतात, इथं काय आम्ही घेत नाही. बघा कलर बघा, आधी मसाल्याचा कलरच मला लय भारी वाटतं. म्हणजे कसा मसाला लावल्यासारखा दिसू गावा, पांढरा फकफकीत नाही, लाल भडक आहे. कोळंबी आहे, आपल्या कोळंबीचा सार करूच आहे आणि बांगडा भाजूच आहेत. कोळंबी किती रुपये घेतली अशी सांग? 350 रुपये आहे ना, जास्त पण छोटी पीस नाहीत. कोळंबीचा पीस पण मस्त आहे, हे बघा फ्रेश. आणि बांगडं 200 रुपयात बांगडं भेटलं 6. आता मच्छी चांगली आहेत, कारण का आता बोटी चालू झालेल्या आहेत. आता म्हावरा मस्तपैकी आहेत, फ्रेश फ्रेश. बर्फातला असल्यामुळे आम्ही जास्त खाल्लेला पण नाही, 1-2दाच बनवलो ना. तर मित्रांनो, पहिला आपण कोळंबीचा मस्तपैकी सार करून घेऊया. आणि आजचा सार एक वेगळ्या पद्धतीत बनवला जाणार आहे, कारण काय या बघा या साईडला पहिला तेल टाकून घेतला वा, आधी पहिली फोडणी देते मग सांगते. या बघा ह्या साईडला वाटण करून घेतलेलं आहे आणि खोबरा कांदा सगळ्या गोष्टी भाजलेल्या आहेत, नंतरला मिक्सरला वाटलेला आहे. परत या साईडला हा एक कांदा आहे, टोमॅटो आहे, कढईत तेल टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, चलटा कांदा मस्त मी फोडणी देत आहो. कांदा घेऊया भाजून चांगल्यापैकी, त्यानंतर टोमॅटो टाकशील ना. तर कांदा घेतला व मस्तपैकी भाजून चांगल्यापैकी लाल झालेला आहे. आणि ॲक्च्युली कांदा कधी पण फोडणी देतो ना तेव्हा कांदा चांगला भाजला पाहिजे, त्याच्या अंश चांगले तेलातनं उतरले पाहिजे. तर आपण आता टाकून घेतो वाव टोमॅटो. त्यानंतर आपला मालवणी मसाला टाकायचा त्याच्यात. तिखट आहे मसाला, थोडासा टाक म्हणजे जास्त नको, धगवान होईल. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतरला जो आपण मस्करला वाटलेला वाटप होता तो वाटण टाकायचं आहे. हा वाटप आपण खोबरा कांदा आणि काय काय भाजलं याच्यावर,
लसूण आणि आला भाजून घेतला, त्यानंतरला मिक्सरला वाटलेला आहे. मस्त याच्यात भाजून घेऊया. त्यानंतरला टाकायचे एक कोळंबी. मस्त मसाल्याचा सुगंध घरभर झाला आहे, एक नंबर. आता याच्यात काय पाणी टाकशील काय? पाणी टाकून एक 10-15 मिनिटं वाफेवर ठेवायचं त्याला. थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही, जेणेकरून त्याला पण पाणी सुटतं. कोळंबी पण पाणी सुटत ना, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडंसं पाणी टाकायचं आहे. मस्त. तर मित्रांनो, आपण कोळंबीचा सार करू टाकला भाव, फोडणी दिला भाव, आणि आता मस्तपैकी बांगडा भाजून घेऊया. एक 7-8 मिनटं ठेवला होता. मस्तपैकी मसाला लागला आहे बघा, आणि बांगडा कलर बघा कसा आला आहे मस्तपैकी मसाल्याचा. आणि या साईडला आपण बांगडा भाजण्यासाठी बारीक रवा घेतला आहे. बारीक रव्यामध्ये हलकासा मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तर आपण मस्तपैकी घेऊया आता बांगडे भाजून. तवा ठेवला होता तापाशी, तेल पण तापला आहे. तर घे पटापटा भाजून घे, कोटिंग करून घ्या मस्तपैकी प्रॉपर. कुठल्या बी मच्छीसाठी ना कोटिंग प्रॉपर झाली पाहिजे. कोटिंग चांगली झाली ना मित्रांनो, मावरा भाजता पण चांगला आणि मस्त टेस्ट पण चांगली येते. प्रॉपर कोटिंग केलेली आहे. डायरेक्ट टाक, ठेवते नंतर टाकतं. 2-3 जणांका घे कोटिंग करून. 3 राहतील ना, 6 आहेत, 2च राहते. 2 घे भाजून. मग पाऊस लागताय बाहेर मित्रांनो, आणि मरणाचा मगापासून तापत होता. पावसाळा चालू झाला आहे की गरमी चालू झाली आहे काय समजत नव्हता. कांसारू झाला माका मार्केटमध्ये, एवढा गरम होत होता. या साईड एक लसूण आणि कढीपत्ता तडका उडवला, मला तापलाय तेल. 2 रोटी की अजून एक रावत वाटतं. तीन रावली मित्रांनो, है ना. मस्त. यासाठी कालना पण उकळा आला आहे मस्त वेगळी. फक्त हलकीशी आपण धनिया पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला. त्याच्यानंतरला गावठी कोकम जरा ढवळून घेऊया मस्तपैकी. थोड्या वेळातच आपला कोळंबीचा सार रेडी होईल आणि वेगळ्या पद्धतीने आज केलेला आहे, तर खाऊ पण मजा येणार आहे आज. त्या साईडला बांगडं भाजतात आणि ह्या साईडला कोळंबीचा सार बनताय आहे. आता टाकली थोडीशी कोथिंबीर, थोडा वेळ कड काढूया आणि सगळं टाकून झालेलाच आहे. थोडा वेळ उकळला की आपला कोळंबीचा पण सार रेडी होईल आणि इकडे बांगडा पण रेडी होती. त्या साईडला भाजली असती, घे पलटून मग पटापट. वा वा, चांगलं भाजलं तरी नाचतच येते तव्यावर. मस्त एकासाठी भाजलेच बघा मित्रांनो मस्तपैकी. त्यासाठी पण घेऊया भाजून. उलटा सुलटा करून चांगल्यापैकी भाज मस्तपैकी. आणि इकडं खवाळत आहे बघा कसला कोळंबीचा सार. तर आपले हे 3 बांगडे प्रॉपर भाजलेले आहेत. बाहेर पावसा मरणाचा जोर आलेला आहे. आज काय खऱ्याचा दिसत नाही, आज रविवार आहे आणि दहीहंडी जवळ येत आहे, त्यामुळं पावसाचा आता काय जोर असणारच. गोकुळाष्टमी जवळ येत आहे. मस्तपैकी 3 बांगडे घेतला भाजून आहो.
आणि हे 3 बांगडे फक्त ते भाजून घेऊया आणि जेव बसूया. टाक ते पण 3 टाकून टाक. शेवटचे 3 बांगडे आहेत. मस्त वी नेमकावून घेऊया भाजून, कारण का आता भूक पण लय लागलेली आहे आणि भाजलेलेच बरोबर 1:45 झालेले आहेत मित्रांनो. म्हणजे किती लेट झाला आहे तर बघा, कारण का आज उठूगच लेट झाला ॲक्च्युली, त्यामुळं मार्केटला पण जाऊ लेट झाला. मग सगळाच लेट. रविवार होता काय नाही. तर मित्रांनो फायनली जेवक बसले जाऊ आणि वाजलेलं आहेत बरोबर 2:15 आणि अजून 3 बांगडं ते भाजूचच आहेत. पण मी जेवक बसले कारण का माका काय भूक आवरत नाही आहे. तर आपली बांगडा थाली मस्तपैकी रेडी झाली आहे बघा. हॉटेलपेक्षा भारी. घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. तर ह्या साईडला कोळंबीचा सार केलेला आहे. ह्या साईडला बांगडं आहेत 2 घेतले येऊ. एकान काय भागणारातला नाही आपला. कांदा आहे, लिंबू आहे आणि तांदळाची भाकर आणि प्लस गावठी तांदळाचा भात. अजून काय पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा यावा जेव. मी तुमका सांगते टेस्ट कशी झाली आहे. तर मजा येणार आज जेव काय जेवण घेते तुमका सांगते कसं झाला आहे. सर्वप्रथम तर मस्तपैकी लिंबू मारून घेऊया कालनाक. पडतंच खय जातच खय. मस्तपैकी असा लिंबू घेऊया पिळून. त्यानंतरला सुरुवात करते आज भाकरीपासून, कारण काय भरपूर दिवसानंतरला दुपारची भाकरी भेटली आज खाऊ आहे. आणि त्याबरोबर कोळंबीचा सार. येवा मित्रांनो जेव. गरम गरम आहे रे बाबा. येवा मजा येणार आहे. तर येवा मित्रांनो कोळंबीचा साराबरोबर भाकरी घेतली. खतरनाक टेस्ट आहे. झकास. बांगडा बघते कसा झाला. वाव. जबरदस्त, अप्रतिम आणि टेस्ट ना भयानक. हा बघा सार मस्त झालं. तर झकास झकास. आज तो मजा आला. थोडा लेट झाला पण मस्त झाला. तर मित्रांनो यावा जेवक. मी घेते जेवण पोट भरून. आणि सर्वात भारी चॅनलला 3000 सबस्क्रायबर लवकरात लवकर होणार आहेत. त्यामुळे फटाफट चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर भरपूर मजा आली. आज आपण बांगडा घेऊन आलो होतो आणि प्रॉन्स घेऊन आलो होतो. मजा आली आहे. एक नंबर झकास. तर हा ब्लॉग भरपूर मोठा झाला आहे. तर हा ब्लॉग इथेच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. असा सपोर्ट करा मित्रांनो. आणि भेटूनच बोलला. तोपर्यंत बाय बाय.